हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. अतिशय महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. टॉपिक काय आहे तर भारतातील वाघ धोक्यात आलेले आहे. काही वाघांचा तिथे सातत्याने मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. नेमका हा मृत्यू का होतो, याच्या मागचं कारण काय आहे, हे सीडीव्ही संकट काय आहे, या सर्व अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत आजचा विषय. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. निश्चितच तुमच्या मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं हे पुस्तक असणार आहे. बघा, आपण विषय बघून घेऊया. काय आहे तर कान्हा टायगर रिझर्व, जो मध्य प्रदेश मधील कान्हा टायगर रिझर्व आहे, त्यामध्ये एक सीडीव्ही संकट पाहायला मिळतं. काय झालेलं आहे तिथे तर मध्य प्रदेश मधील कान्हा टायगर रिझर्व मध्ये सलग वाघांचे मृत्यू त्या ठिकाणी दिसून येत आहे. काही वाघांचा मृत्यू झालेला आहे आणि याच्या मागे जो काही संशय घेतलेला आहे तो घेतलेला आहे कॅनाइन डिस्टेंपर व्हायरसवर. आता हा कॅनाइन डिस्टेंपर व्हायरसमुळेच नेमका या वाघांचा मृत्यू होत आहे का, याची सर्व तपासणी सुरू आहे. आणि भारताच्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन समोर हे एक मोठं नवं आव्हान आलेलं आहे, नवं संकट आलेलं आहे आणि या मागची तपासणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. मग नेमकं आता या कान्हा टायगर रिझर्व मध्ये काय घडलं हे बघून घेऊया आपण. तर महावीर नावाचा एक नर वाघ होता, त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि तो मृत्यू नेमका कशाने झाला, यामागे काही पोचिंग सारख्या घटना आहेत का, शिकारी सारख्या घटना आहेत का, सो या अनुषंगाने सुद्धा अभ्यास केला. पण तसे काहीही चिन्ह त्या ठिकाणी दिसून आलेले नाहीत. आणि मुख्य म्हणजे काय तर प्राथमिक तपासात फुफ्फुसांमध्ये गंभीर संसर्ग असल्याचं त्या ठिकाणी आढळून आलं. कोचीनचे कोणतेही पुरावे दिसून आलेले नाही. मग त्याचं जे ब्लड आहे, त्याचे जे ब्रेन टिश्यूज आहे किंवा नेझल सॅम्पल आहे, हे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्या गेलेलं आहे. आता बघा, या जो नर वाघाचा मृत्यू झालेला आहे, याच्या आधी एका वाघिणीचा आणि तिच्या 4 बछड्यांचा मृत्यू झालेला होता. म्हणजे हे आधी 5 मृत्यू आणि आता या एका नर वाघाचा मृत्यू. सो एकूणच जर यामागे सीडीव्हीची जर पुष्टी झाली की यामागे जर आपल्याला माहित पडलं की हा कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस कारणीभूत आहे, तर हे एका महिन्यातील 6 मृत्यू या सीडीव्ही मुळे झालेले असतील. येते लक्षामध्ये. आणि वाघांचे मृत्यू कारण आपण बघा, टायगर कन्झर्व करायसाठी, टायगरला वाचवण्यासाठी बरेचसे मोठे मोठे प्रोग्राम त्या ठिकाणी चालवत असतो. आणि अशा पद्धतीने जर वाघांचे मृत्यू होत असेल तर ही खूप मोठी घटना आपल्याला म्हणावी लागेल. बघा, मग आता तुमच्या डोक्यात प्रश्न आलेला असेल की सीडीव्ही म्हणजे नेमकं होतं काय आणि हा कुठून याची सुरुवात होते किंवा कोणत्या प्राण्यामुळे हा पसरला जातो. तर सीडीव्हीला आपण कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस असं म्हणून म्हणतो, की जे भटके कुत्री असतात प्रामुख्याने किंवा ज्यांचं लसीकरण झालेलं राहत नाही, या कुत्र्यांमार्फत हा काय व्हायरस पसरला जातो. यांच्या मार्फत याची पसरण त्या ठिकाणी होते. आणि हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे. म्हणजे संसर्ग याचा आपल्याला झालेला दिसून येतो. मग डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असेल, एअरबॉर्न ड्रॉपलेट्सच्या स्वरूपात असेल किंवा कंटॅमिनेटेड ऑब्जेक्ट्स असतील. सो या सर्व अनुषंगाने हा काय होत असतो, याचा संसर्ग होताना आपल्याला दिसून येतो. मग याचे परिणाम काय होतात या सीडीव्हीचे, कॅनाइन डिस्टेंपर व्हायरसचे, तर तुमच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग दिसून येतो, कमजोरी, श्वसन समस्या आणि यामुळे मृत्यूच्या सुद्धा घटना दिसून येतात. तुमच्या डोक्यात अजून एक प्रश्न आलेला असेल की काय हा माणसाला सुद्धा होतो का, तर सध्या तरी अशा पद्धतीचा कुठलाही आपल्याला काय त्या ठिकाणी रिपोर्ट किंवा अशा पद्धतीच्या घटना दिसून येत नाही. हा प्रामुख्याने जे वाघ आहे किंवा काय बिबटे आहे, कुत्री आहे, सो या पद्धतीच्या प्राण्यांना होताना आपल्याला हा दिसून येतो. मग आता ही जी घटना ही भारतासाठी इतकी महत्वाची का आहे, तर बघा, भारताला टायगर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं. जवळपास 70 ते 75% जे वाघ आहेत हे भारतामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. 58 टायगर रिझर्व आपल्या इंडियामध्ये आहेत आणि 3682 ही 2022चा जो काय झालेला होता टायगर सेन्सस झालेला होता, यामधली आकडेवारी आहे. आता 2026 मध्ये सुद्धा याची नव्याने आकडेवारी आपल्याला दिसून येईल. तर मध्य प्रदेश जो आहे, मध्य प्रदेशला आपण टायगर स्टेट म्हणून ओळखतो, येते लक्षामध्ये. आणि आता बरेचसे टायगर रिझर्व महत्वाचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये कान्हा टायगर रिझर्व आहे, बांदरगड, पेंच, सातपुडा आणि अलीगडला जो 58 टायगर रिझर्व झाले, 58वा माधव टायगर रिझर्व जो आहे, हा सुद्धा कुठला आहे, मध्य प्रदेश मधलाच आपल्याला दिसून येतो. येते लक्षामध्ये. आणि जे सर्वाधिक जी संख्या जास्त आहे ती मध्य प्रदेशमध्येच आहे. त्यानंतर आपल्याला कुठे दिसून येतं, मध्य प्रदेशमध्ये 785 किती आहे, 785 इतके वाघ दिसून येतात. त्यानंतर मग कर्नाटक असेल,
त्यानंतर उत्तराखंड आहे आणि नंतर मग 4 नंबरवर आपल्याला महाराष्ट्र दिसून येतो, ज्यामध्ये 444 वाघ आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतात. ठीक आहे. सो म्हणून ही बाब आपल्यासाठी अशा पद्धतीने जर टायगर मरत असतील किंवा त्यांना संसर्ग होत असेल, तो आपण जी कन्झर्वेशनसाठी इतके मोठे प्रयत्न करतो यासाठी तो खूप महत्वाचा होऊन जातो. मग आता हे जे टायगर रिझर्व आहे हे इतके महत्वाचे का असतात, टायगरचा रोल आपल्या इकोसिस्टम मध्ये काय असतो हे सुद्धा आपण एक बघून घेऊया. तर ते काय करत असतात, इकोलॉजिकल बॅलन्स त्या ठिकाणी करताना दिसून येतं. बघा, वाघ हे अपेक्स प्रेडेटर आहे, म्हणजे काय की सर्वोच्च शिकारी प्राणी तो वाघ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे वाघाची शिकार करताना, वाघाची शिकार फक्त माणसेच करतात, पण जर आपण चेन मध्ये बघितलं, फूड चेन मध्ये बघितलं, तर वाघ हा सर्वोच्च शिकारी प्राणी आहे आणि म्हणून मग तो जंगलातील जी फूड चेन आहे तो संतुलित ठेवत असतो. आणि जंगलाचं संतुलन किंवा हे फूड चेन संतुलित असणं निसर्गासाठी खूप महत्वाचं मानलं जातं. त्याच अनुषंगाने आपण वाघाला वाचवण्याचे प्रयत्न सुद्धा करताना दिसून येतो. नंतर काय की फॉरेस्ट प्रोटेक्शन, टायगर रिझर्व म्हणजे संपूर्ण इकोसिस्टमचं संरक्षण. बघा, जिथे टायगरची संख्या राहतं, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वाघ दिसून येतात त्या ठिकाणी इकोसिस्टमचं संरक्षण हे चांगल्या पद्धतीने झालेलं आपल्याला दिसून येतं. मग जंगल, पाणी, जैवविविधता या सर्व ज्या गोष्टी आहेत जंगलामध्ये ह्या सुरक्षित राहत असतात. सो त्यामुळे टायगरचं कन्झर्वेशन करणं, त्यांना रिझर्व करणं खूप महत्वाचं आहे. सोबत काय की क्लायमेट इम्पॅक्ट, मोठी जंगले जे असतात, मोठ्या जंगलामध्ये आपल्याला टायगर दिसून येतात आणि जी हे जंगले आहेत हे कार्बन सिंक म्हणून काम करत असतात, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. सो त्या अनुषंगाने सुद्धा हा महत्वाचा आहे. टुरिझम अँड इकॉनॉमी असेल, मग बऱ्याचदा आपण ताडोबा सफारी त्या ठिकाणी केलेली आहे किंवा मध्य प्रदेश मधली जर टायगर सफारी आपण केलेली असेल, सो सफारी टुरिझमसाठी आणि त्या दृष्टिकोनातून जी आपली इकॉनॉमी आहे ती सुद्धा तयार होत असते. इको टुरिझमला वाढ त्या ठिकाणी भेटत असते आणि त्यामुळे जो तिथला स्थानिक रोजगार आहे सो त्यांचा सुद्धा उदरनिर्वाह या टायगर रिझर्व मध्ये चालत असतो, टायगर प्रोजेक्ट्स मध्ये चालत असतो. सो या दृष्टिकोनातून हा टायगर रिझर्व आपल्यासाठी महत्वाचा असतो. मग आता अशी जर घटना झालेली आहे किंवा अशी जर घटना घडलेली आहे तर त्या अनुषंगाने उपाययोजना मग काय करता येईल किंवा सरकार कुठल्या पद्धतीने उपाययोजना करत आहे, तर 90 गावांमध्ये वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू केलेला आहे. म्हणजे कुत्र्यांचं वॅक्सिनेशन करण्याच्या अनुषंगाने हे काही प्रकल्प राबवले जात आहे. स्ट्रे डॉग्सचे लसीकरण करण्यात येत आहे. हजारो जनावरांचे वॅक्सिनेशन म्हणजे त्यांचं सुद्धा लसीकरण करताना आता दिसून येत आहे या अनुषंगाने ते, किंवा हा जो व्हायरस आहे हा अधिक पसरू नये यामुळे वॅक्सिनेशन करणं, लसीकरण करणं या पद्धतीचे प्रोग्राम चालवले जात आहेत. फॉरेस्ट प्लस ॲनिमल हजबंड्री यांच्या मार्फत जॉईंट अभियान हे या ठिकाणी आपल्याला सुरू झालेलं दिसून येतं. आणि हे फक्त तिथेच नाही तर इतर राज्यांमध्येही किंवा इतर टायगर रिझर्व मध्येही काय म्हणता येईल आपल्याला सतर्कता त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येत आहे. जसं की महाराष्ट्रातला जो ताडोबा अंधारी टायगर रिझर्व आहे, इथे सुद्धा डॉगचं वॅक्सिनेशन म्हणजेच कुत्र्यांचं वॅक्सिनेशन सुद्धा करण्यात आलेलं आहे. या अनुषंगाने ही उपाययोजना त्या ठिकाणी ज्या ऑथॉरिटीज आहेत त्या आपल्याला घेताना दिसून येतात. आय होप की तुमच्या लक्षामध्ये हा टॉपिक आलेला असेल आणि अगदी छोट्या म्हणजे कमी वेळामध्ये आपण हा टॉपिक समजून घेतलेला आहे आणि महत्वाचा सुद्धा आहे. काही फॅक्ट सुद्धा आपण बघून घेतलेले आहे. तुम्हाला यावर नेमकं काय वाटतं हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. कुठल्या पद्धतीने अजून उपाययोजना करता येतील हे तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, खालील विधाने विचारात घ्या. हे स्टेटमेंट्स तुम्हाला वाचायचे आहे, ऑप्शन्स मी दिलेले आहे, याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 2027 साठी 29,999 रुपये इतक्या माफक दरात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स कव्हर करून दिल्या जाईल. सोबतच विशेष म्हणजे लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, अजून काय आहे पीवायक्यू अनालिसिस आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सोबत 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट त्यावर तुम्हाला घेता येईल. मी माझा पर्सनल नंबर तुमच्याशी शेअर करायला, तुमच्या जर काही क्वेरीज असतील, काही तुम्हाला गायडन्स हवं असतील, सिलेबस लागत असेल किंवा अजून काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, मला निसंकोचपणे कॉल किंवा मेसेज करू शकता. एओनायसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हा इल्ड नोट्स, एनसीईआरटी स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप्स, सिलेबस आणि क्विज अजूनही बरंच काही. हा QR कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे, एओनायसच्या टेलिग्रामला जॉईन करायचंय. तिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स
उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट सुद्धा देत आहे. तुम्ही निश्चित तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला समजला असेल, आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.